एरवी बघा 11व्या दिवशी विसर्जन होतं, पण ह्यावेळेस तब्बल 33 तास लागले. एका व्हायरल यूट्यूब व्हिडिओने तर म्हटलंय की यामागे बाप्पाचीच नाराजी होती. आणि मग काय, लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. चला तर मग ऐकूया या व्हिडिओतले 3 मुख्य मुद्दे. पहिलं म्हणजे सामान्य भक्तांना जी वागणूक मिळते ना, त्याबद्दल बोललं गेलंय. म्हणजे एका मुलीच्या वडिलांना तिच्यासमोर मारहाण झाली म्हणे, आणि दुसरीकडे VIP लोक, अगदी पॉर्न स्टारना सुद्धा स्पेशल ट्रीटमेंट दिली गेल्याचा आरोप आहे. आणि हो, तासनतास रांगेत उभं राहून दर्शन मिळतं ते फक्त काही सेकंदांचं, यावर पण नाराजी आहे. दुसरं कारण असं सांगितलंय की मराठा आंदोलकांसाठी जे अन्नछत्र होतं ते बंद केलं गेलं, आणि हा उत्सव आता मूळच्या गरीब भक्तांऐवजी, म्हणजे कोळी बांधवांसारख्या लोकांऐवजी श्रीमंतांचा, उदाहरणार्थ अंबाडींसारख्या लोकांचा जास्त झालाय. या भावनेमुळे बाप्पा नाराज असल्याचा हा व्हिडिओ म्हणतो. आणि तिसरं म्हणजे हा जो उशीर झाला ते मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कर्माचं फळ आहे असं सुचवले. म्हणजे बाप्पा समुद्रात जवळजवळ 5 तास थांबून लोकांची गाराणी, त्यांचा साकडा ऐकत होता, पण तरी विसर्जित होत नव्हता. व्हिडिओनुसार हा मंडळाच्या वागणुकीवरचा बाप्पाचा राग होता, जेणेकरून कार्यकर्त्यांना कळावं की सामान्य भक्तांना काय सोसावं लागतं. थोडक्यात सांगायचं तर हा व्हिडिओ असं म्हणतोय की विसर्जनाला झालेला उशीर ही काही तांत्रिक अडचण नव्हती, तर मंडळाच्या वागणुकीवर बाप्पानेच व्यक्त केलेली नाराजी होती.